पुन्हा एकदा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे। आपल्यासोबत रक्षा खडसे आहेत। काय सांगाल ताई, एकंदरीत पुन्हा तिसऱ्यांदा संधी काय असते, काय वाटेल? नक्कीच आज माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण की पक्षाने आणि खास करून आदरणीय मोदीजी असतील, अमित शाह असतील, नड्डाजी असतील, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, पक्षाने विश्वास ठेवून परत तिसऱ्यांदा मला संधी दिलेली आहे। तर नक्कीच खूप मोठा आनंद आज आहे, कारण की आपण बघितलं असेल की यावेळेस खूप कॉम्पिटिशन होती, बऱ्याचशा चर्चा होत्या, पण फायनली तिकीट मला परत मिळालं पक्षाच्या माध्यमातून। ताई, आधी धुकधुक होती मनामध्ये, आज तिसऱ्यांदा परत पक्षाने विश्वास दाखवलेला आहे, काय वाटतं? नाही, एकीकडे विश्वासही होता, कारण की ज्या पद्धतीने 10 वर्ष मी रावेर मतदारसंघामध्ये काम केले आणि जे सर्वसामान्य जनता जी माझ्याशी जोडलेली होती, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या आपण जे म्हणतो सपोर्ट, जो काही मला ह्या 10 वर्षामध्ये जो सर्वसामान्य जनतेने जो दिला, त्याच्यामुळे मला एका बाजूला विश्वास पण होता, पण दुसऱ्या बाजूला थोडी भीती पण होते, कारण की शेवटी काम करत असताना बऱ्याच वेळा प्रश्न पक्षासमोर पण असतो, कारण इच्छुक पण बरेचसे उमेदवार असतात आणि पक्षाला प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो। तर त्याच्यामुळे थोडी धाकधूक होती, पण परत पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आणि सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा विचार करून परत मला संधी दिलेली आहे। कशाची पावती म्हणावी ताई आता, म्हणजे तिसऱ्यांदा पावती? मी तर असं म्हणेल की जो 10 वर्षामध्ये जे काही मी काम केलं आणि जे लोकांमध्ये माझ्याबद्दल जी एक विश्वास, आपण जे म्हणतो एक विश्वास जो लोकांमध्ये होता, कारण की जेव्हा सर्वे होतो, शेवटी मतदान देणारे जे लोक आहेत, जर ते माझ्या बाजूने असतील, जर माझ्या सोबत असतील, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात। आणि मला असं वाटतं की खास करून मी सगळ्या जनतेचं खूप खूप मनापासून आभार मानेल, कारण की आपण बघितले असेल की सातत्याने सर्वे होत होते आणि जेव्हाही मी कोणत्या खेड्यावर जायची, तेव्हा मला लोक म्हणायचे की ताई, आम्हाला तुम्हीच परत खासदार पाहिजे। तर हा एक विश्वास लोकांमध्ये होता आणि आज त्या विश्वासामुळे आणि एका बाजूला पार्टीचा पण विश्वास माझ्यावर होता। शेवटी आज जे काही काम केलेलं आहे मी पक्ष संघटनेच्या माध्यमातून सुद्धा, आणि पक्षाने खूप साथ दिली, कारण की मागच्या 2.5-3 वर्षापासून आपण बघितलं असेल की नाथाभाऊ राष्ट्रवादीमध्ये गेले, तर बऱ्याचशा चर्चा त्यावेळेस पण होत्या की मी एनसीपी मध्ये जाईल, पण मी त्यावेळेसही पक्षाला सांगितलं होतं की मला संधी जरी नाही मिळाली तरी मी पक्ष संघटनेमध्ये राहून काम करेल, आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि खास करून पक्षातल्या प्रत्येक व्यक्तीने मला सपोर्ट केला, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत। काय ध्येय असणार आहे पुढचं? ध्येय हेच आहे की जनतेची सेवा करायची आहे, पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे। जो पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊ देता जनतेसाठी आणि संघटनेसाठी जास्तीत जास्त काय मला योगदान देता येईल, कारण की शेवटी आता 10 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीमागे आहे, तर त्या सगळ्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने अजून चांगलं काम करायचा प्रयत्न मी मतदारसंघामध्ये करेन। मुक्ताईकडे काय मागणं? मुक्ताईचा आशीर्वाद, आई भवानीचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहेच। प्रत्येक संकटामध्ये मला साथ दिलेलीच आहे। एवढ्या पवित्र भूमीमध्ये मी इथे राहते, कोथळीमध्ये राहते, तर आई जी दिशा देईल आणि ज्या दिशेने मला समाजसेवा करायची संधी देईल, तर नक्कीच त्या दिशेने वाटचाल माझी राहील। एक विश्वास मनामध्ये होता, पुन्हा एकदा खासदार रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।